राधाकृष्णाचा फोटो आपण आपल्या घरात ठेवू शकतो का? जर ठेवायचा तर तो कोणत्या रूम मध्ये, बेडरूम मध्ये, हॉल मध्ये, किचन कुठे तो राहिला तर तुमच्या रिलेशनशिपला चांगला फायदा होतो? आपण राधाकृष्ण कशाचं प्रतीक मानतो? प्रेमाचा. तुमच्या घरात जर प्रेम कमी असेल ना तर डेफिनेटली लावा. ऑलरेडी तुम्ही मॅरिड आहात आणि जर तुम्ही वायव्य दिशामध्ये राधाकृष्णाची फोटो लावलेले आहे तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर 100% होणार आहे. कारण काय होतं की वायव्य दिशेमधनं काय करता तुम्ही प्रेमच एक्झिक्यूट करताय आणि हा पण एक कारण होऊ शकतो की तुमचं डिवोर्सचा. मग असायला कुठं पाहिजे तर तुम्हाला राधाकृष्णाचा फोटो ठेवायचा आहे तर पूर्व दिशेमध्ये ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे बेडरूम मध्ये कुठली देवता ठेवू नका. देवतांपाशी आपण का बरं जातो? काहीतरी गोष्टी आपल्याला पाहिजे असेल तेव्हा जातो. पण तुम्ही बेडरूम मध्ये ठेवून काय मागणार आहे तुम्ही? आणि आपल्या शास्त्रामध्ये प्रॉपर देवघर सांगितलंय. जसं ईशान्येमध्ये, पूर्वेमध्ये, उत्तरेमध्ये इथं देवघर ठेवू शकतो. देवघरामध्ये तुमचे देव राहू दे, तुमची भक्ती तिथं असू दे, तर त्या ठिकाणी जर देवतांचे फोटो असेल तर डेफिनेटली चांगला आहे. तरी पण त्याच्या व्यतिरिक्त आपण जसं म्हणतो की अष्टलक्ष्मी आहे, 8 दिशांना वेगवेगळ्या लक्ष्मी आहेत. सगळ्या दिशांमधनं पैसा येऊ शकतो. म्हणजे तो नैऋत्य असू दे, दक्षिण असू दे, आग्नेय असू दे, पूर्व असू दे. मग तो बघायचा कसा तुमच्या कुंडलीवरून. तुमच्या कुंडलीमधून कुठून पैसा येतो बरं. हे महत्वाचं आहे. त्या दिशेप्रमाणे जर तुम्ही फोटो ठेवताय, देवतांचे फोटो ठेवताय तर डेफिनेटली पैसा येणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.